नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करते आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. कालच मुरुडमध्ये आलेलो. काल मस्त कॅम्पिंग वगैरे केली. खेकडे काय मिळाले नाहीत, पण कॅम्पिंग वगैरे मस्त झाली. रात्रभर वगैरे मस्त एन्जॉय केलं तिकडे. आणि एवढी थंडी होती ना, खतरनाक एकदम. म्हणजे हात असे फुल गारटलेले. बाईकचे रायडिंग ग्लोज असतात ना, ते घालून बसलेलो, एवढी थंडी होती. त्याने आज दुसरा दिवस आहे, तर आज काल जो प्लॅन सक्सेसफुल झाला नाही, तो आज पुन्हा करायला आलो आहे. म्हणजे आज पुन्हा काल जी टेक्निक आपण यूज केली ती पुन्हा यूज करतो आहे. आणि आता नवीन जागेवर आलो आहे. काल ती वेगळी जागा होती, कारण त्या जागेवरती आदल्या दिवशीच राकेश जाऊन आलेला. त्यामुळे असं वाटतं की खेकड्यांना आयडिया आली असेल वगैरे, किंवा तिकडून संपले असतील, असं काहीतरी असणार. आता ही नवीन जागेवर आपण ट्राय करतो आहे आज. आणि अशी जागा आहे. मागच्या वेळी आम्ही इकडे आलेलो, प्रणाली, मी, राकेश होता, अमित होता, कुबडे. या इकडे वरती आम्ही चिकन वगैरे बनवलेलं वरती. आणि तेव्हा पाणी मस्त असं मानेपर्यंत पाणी होतं. आता कमी झालं एकदम. हो. त्यानंतर लागले आपल्या हाताला बघा, मस्त साईजचे लागते हाताला. आणि काल आम्ही काहीतरी 4:30ला चालू केलं, लेट आल्यामुळे. मी काल 2:30ला पोचलो. त्यानंतर जेवण वगैरे करत करत 4:30 वाजले. हो. आणि आता आज 12 वाजता आहेत. 12 वाजताच आपण चालू केलं. परफेक्ट टाईम ना. आणि राकेशला आतमध्ये खेकडी लागले, त्याचा काढायचा प्रयत्न करतोय. हो. मी केवढा हात बघा गेला आतमध्ये. भरपूर डेंजर. म्हणजे असं खेकडी काढायला ह्या टायमाला तर एकदम डेंजर काम, कारण खेकडी वगैरे चावली तर बेकार काम. अरे बाप रे. मस्त साईजची खेकडी. आज पहिली बोवणी. आज पहिली बोवणी झाली. पहिली भावानी झाली, चांगली साईज. डायरेक्ट आतमध्ये हात टाकून काढले. तुला चावली नाही? नाही चावली. म्हणजे पकडायचा एक टेक्निक आहे. मस्त साईजची भेटली पहिलीच. मस्त साईज आहे ना. हो, मोठी एकदम. हा बघा, नवीन जागेवर पण आलो आणि एकदम लवकर पण आलो, त्यामुळे भेटली. काल लेट आल्यामुळे प्रॉब्लेम झाला तो. कारण का माहिती आहे, काल भरपूर म्हणजे टाइम कमी पडला. आज टाइम आपला आहे भरपूर आहे, दिवस आहे पूर्ण. त्याच्यामुळे खेकडे आपल्याला भेटतील असे. ठीक आहे. एक साईज बघूया अजून किती. जेवढी काढायला जमते तेवढी काढू आणि नंतर मग बिला पॅक करून. हो. त्याच्या बाजूला दुसरा बेळ आहे, त्याच्यात आता ट्राय करतोय आपण. हे जेवढे हाताने भेटू शकतात तेवढे ट्राय करायचे. काय करायचं, नाही भेटतील ते आपण पॅक करायचे. ह्या पण पण बेळामध्ये बऱ्याच साईजच्या मगाशी जेवढी पकडली ना तेवढीच आहे. डुक्का लागा एक भेटला आपल्याला. आंगडा भेटला, नांगी. नांगी. चिंबोरी मस्त आहे साईज. आम्ही आंगडा बोलतो. आंगडा बोलतो त्याला नांगी पण बोलतात. एकदम मराठी सभ्य शब्द, एकदम नांगी. बघूया आतमध्ये कशी मुलकुंड वगैरे भरपूर आहेत, म्हणजे झाडाची पालव्या आहेत. म्हणजे आता मागाशी पकडली ना आपण तेवढीच आहे. हाड आहे तेवढीच आहे. त्या बघा, ही त्याच्यापेक्षा छोटी आहे थोडी. तेवढी छोटी आहे ना. आंगाडा बघ केवढा आहे त्याचा. जबरदस्त. हो. चला 2 भेटले. त्याला 2 भेटले. मग ते सेम साईजचे. हो. नाही, ही थोडीशी छोटी वाटते. थोडी छोटी आहे ना. त्या आंगड्यामुळे मोठी वाटवते. हा, मग ते सेमच वाटते. मग सेमच आहे बघ. हो हो. चला, तर आपल्याला 2 चिंबोऱ्या भेटल्यात लागोपाठ. चला. कसं वाटतं दादा तुला? मस्त मस्त. हा मेल आहे. भेटायला पाहिजे. हो. तो पण मेलच आहे. मेलच आहे काय? फिमेल कुठे गेले? जर चावले तर एकदम जोरात चावतात, कारण आता पाणी एकदम थंड आहे. चावले तर ओके. अशी पण पकडायची का आपल्याला? हो हो. काय हो, पोकळ्या आतून. चावते. ह्या टायमाला चावली तर दादा बेकार काम. चला बघूया पटापट आहे ना, बिल खोदू. कारण चिंबुरी आहे ना बऱ्या साईजची आहे, पण ती पूर्ण रेतीमध्ये बसल्या आतमध्ये. तर पूर्ण आहे ना बिल एवढा खोदायला लागेल आपल्याला. चला पटापट खोदून घेऊ. दगडी भरपूर प्रयत्नानंतर आपल्याला चिंबूर भेटली. म्हणजे ह्याला भरपूर टाइम गेला ना. हो. मगाची बिलं पटापट निघाली. 15-20 मिनिटं तरी खोद होता, पण ही छोटी निघाली तेवढ्यापेक्षा. बरी आहे साईज. हो. आणि ह्या टायमाला ही साईज पण एकदम बिग साईज. तर अशा खेकडे आहेत ना. हा पण मेलच भेटला. जेवढे पण भेटले सगळे मेलच मिळतात. मेल मिळतात का असं? हेच पाहिजे आपल्याला. मस्त एक चांगली भरी वाजता. या खड्ड्याला खूप मेहनत लागली, पण एवढीचा छोटा भेटला. आणि ज्या खड्डे पटकन भेटले त्याच्यात मोठं होतं आतमध्ये.
पूर्ण बसलेला आपल्याला. हो चला. चला ते बघा आपल्याला आहे ना मोडून घ्यावं लागतील असं तोडून, कारण का माहिती आपली मेन म्हणजे पिशवी नाही आहे ना दादा, हा. त्याच्यामुळे आपण मोडून घेऊ पूर्ण. पळणार नाहीत. आणि या पिशवीला होल आहे, आता इथे भेटली आम्हाला ही. पिशवी आणली आपण, ती वरच्या हो, साईडला राहिली. तिथेच ठेवली. ओके, 3 चला, झाले. 3 झाल्या. हे बघा बरेच टायमानंतर परत हाताला लागले आपल्याला. चौथी असेल ना आपले. चौथी. बापरे, परत आतमध्ये बसते जाऊन. कारण ह्या टायमाला खेकडे जर असले रेतीमध्ये ना तर भरपूर काढायला मुश्किल जातो. मातीमधले पटापट निघतात. ही पण तेवढीच साईज आहे. पळत का नाही ती एकदम हे झाले काय? नाही पळत ते मरगळे. ओढून बिडून काढली ना, दमली. बघा. ही फिमेल आहे. ते फिमेल भेटली आपल्याला टायमानंतर. तिचा एक डुक्का इकडं आहे बघा, आंगडा. तिचा एक आंगडा ह्या साईडला. चला भेटले 4 आपल्याला. मासे पकडायला जाता. हो जाऊया चला. चला मासे पकडायला जाऊ पटापट. मागच्या वेळी इथे आम्ही चिकन वगैरे बनवलेलं आणि इथली व्हिडिओ आहे माझी. आतमध्ये पाण्यामध्ये गेलेलो, कमीत कमी माने एवढं पाणी होतं. मानेवाडा पाणी होतं ना, हां. गेलेलं दगडी हो हो, पूर्ण चेंज झालं इथलं. चेंज झालं. पाणी एकदम कमी झालं, त्या लेवलला होतं पाणी. आता मला वाटतं एक कमरे एवढं असेल पाणी. खोल आहे. तर खेकडे वगैरे पकडले तिकडे. 4 खेकडे मिळाले आणि आता पुन्हा चाललो आहे. आता मासे पकडायला चाललो आहे, पण हे डोंगरामध्ये आहे. कुठे डोंगरात जायचं आहे? वरती जायचं आहे. वरती पाणी आहे आणि चुलीसाठी लाकडं बघा कशी बांधून ठेवलेली आहेत. आणि हा शेवटचा टोक आहे वाटतं. शेवटचा टोक ना इथला? हां. ओके. पण वरती कसं काय पाणी असेल डोंगरावर? वरती किती वेळ चालायचं आहे? ओके. हा गाव कुठला? फोबळी. या नदीला खेकडे दिवसाची बाहेर असतात. काय म्हणता? आपण इथे खाल्लेला आहे बघायला. काय खाल्लं? आणि आपला बाऊल असतो बघ, बागुल बाऊल त्याने खाल्लं. म्हणजे जंगलातला प्राणी असतो एक बाऊल म्हणून. मांजरीसारखं असतो काय? मांजरी सारखा सेम. त्याने खाल्लाय बघायला, रात्री खाल्लाय. तिला आज नाही. रानमांजर काय? हा? रानमांजर. हां. हे जे पाणी दिसतंय ना, हेच पाणी खाली जातं पूर्ण गावांना. आणि हा पाणी आहे ना कधी पण पिऊ शकतो. सुकत नाही ना. आणि खाली पुढे एकदम जेव्हा जिथे पाणी उतरतोय ना तिथे पाईप लावलेले आहेत, पाईप कनेक्ट केलेले आहेत. हा पाणी डायरेक्ट खाली 12ही महिने पाणी असतो चालू. चांगला आहे ना? हो मग दादा, हा बिसलेरी तेल पाणी एकदम नॅचरल पाणी. ट्रॅकिंग झाली ना. दगड कसा हलतोय? कुठला पाया खालचा ना? हां. हो. नाही, तो पाण्यामुळे. दादा घाबरतो इकडे भरतो. कसा आहे नॅचरल पाणी आपला बिसलेरी तेल आहे. तर आपण जे खेकडे पकडलेले त्याचे जे पाय आहेत ना ते आपण तोडलेले आहेत. माशांना पकडायला खाद्य म्हणून वापरणार आहे आपण. तर तेच आता राकेश तोडतोय. एकदम बारीक चुरा करून त्या बॉटलमध्ये टाकणार ना. बॉटलमध्ये टाकायचे.
म्हणजे आपल्याला मासे मिळतील ना. हां मासे किती मिळत आहेत आपल्याला. पडला. हम्म. चला बारीक झालेत आणि एवढा पण टाकू खाद्य त्यांना. ओके. दिसणार कशी काय ते? हां हां, ते आता फिरते राहतात आम्हाला. तर म्हणजे वरचं झाकण उलटं टाकलं. उलट. चला बघा तिसरी कोईन आपली. हां बॉटल अशी कापली आणि हां ही बघा ही उलटं खाली टाकलं. वरचं भाग असं म्हणजे एकदा खाली गेले की येणार नाहीत वरती. आता आतमध्ये गेले नाही याच्यामध्ये हां, ते हां. पूर्ण लॉक होतील. ओके म्हणजे त्या बाहेर नाही पडणार. मासे जेवढी शिरतील तेवढी. चला बघूया किती वर्क करते ही आयडिया. 3 बॉटल आहेत आपल्याकडे. हां 3 बॉटल आपण लावून चलो. पहिली आपली बॉटल असं पहिला ट्रॅप लावलाय. ओके. इकडे पाहिजे त्यावरती ठेवायला. ओके. तो इथं पहिला झाला ट्रॅप लावून. तर बघूया आपण 2 पाठोपाठ लावू आणि आता मोरे मासे भेटायला चान्स आहे. म्हणजे भेटतील संध्याकाळच्या टायमातच चांगले लागतात. मासे इथं भरपूर आहेत. तू बघ त्या साईडला आहे बघ मागे. ती बघ आपली तिसरी कोळी आहे. तिसरा ट्रॅप या साईडला लावला. इथे पण थोडं जास्त पाणी आहे. बघूया आता किती वेळाने यायचं रिटर्न आपल्याला. मला 10 मिनिटं 10 मिनिटात या. 10 ते 15 मिनिटं. ओके बघूया किती मिळतात त्याच्यामध्ये. लावून झाले सगळे ट्रॅप आपले. म्हणजे 3 कोणी आपण लावल्या. बघूया 15 मिनिटांनी येऊ आपण. 15 मिनटं झाली आणि पुन्हा त्या बॉटल काढायला आलो. बघूया आता किती मासे जमा झाले असतील त्याच्यामध्ये. हां असतील ना. असतील. आहेत काय नाही गेले कुठं परत बाहेर आले मग. दुसरी चेक करतोय दुसऱ्याच्यात काय आहे का. हां अरे बापरे ह्याच्यात आलेत. बऱ्यापैकी आलेत हो यामध्ये आहेत. थोडेसे आहेत. हो चला आता शेवटचा राहिला आहे तो छोटा आहे. त्याच्यामध्ये किती असतील माहीत नाही. आहेत का. आहेत ना. हो आहेत 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 आहेत. हां मोरे मासे आहेत सर्व. मोरे ना. पडला कोलिंग. स्टँड नाही आणलाय ना. तर इकडे मस्त आपण साफ करून घेऊ. बघा पूर्ण भरलेले आहेत. हे पिवळं काय. पिवळा ते लाख आहे. अंडी आहेत हे बघ. अरे हां अंडी आहे त्याच्यामध्ये. लाख म्हणजे ते खायचे असतात. चरबी आहे का. चरबी जबरदस्त. आपण असे साफ करून घेऊ. अंडी ओली होती ते बघा. इकडं आपण आपला घरगुती मसाला. आज आपल्याला भरपूर म्हणजे आता लवकर जायचं आहे त्याच्यामुळे आपण नॉर्मल बनवू एकदम. तरी पण जबरदस्त होणार आहे. इकडे आपण मसाला वगैरे टाकला आहे. थोडा पण त्यामध्ये मीठ टाकू म्हणजे अजून भारी लागते.
आणि अशी खेकडं खाण्यात एक वेगळी मजा आहे, मसाला वगैरे मस्त लावून. तर आपण ह्याच्यामध्ये मासे पण घेऊ. तर मासे आता लगेच उड्या मारायची सुरुवात होईल. ओके, तर हा असा फोल्ड करू आपण. जबरदस्त. आणि इकडे आपले कॉईल पेपर. तर आग आपली पेटलेली आहे. आता सगळं आपली क्रॅबचं सगळं रेडी केलेलं सामान याच्यात टाकायचं. हा हा जबरदस्त. तंदुरी, खेकडा तंदुरी. विमानाला मसाला पडलं. मसाला तर एकदम परफेक्ट लागलाय. स्मेल भारी सुटलाय त्याचा. स्मेल जबरदस्त आहे. हो, ओपन केल्या गेलं हे आला. मीठ कमी लागलं वाटतं. कोल्ड्रिंक्स वगैरे पाहिजे काहीतरी नाही. कोल्ड्रिंक कोल्ड्रिंक नक्की. चाकणा. खेकडा तंदुरी वगैरे खाऊन झाली आणि मी फर्स्ट टाईम खाल्ली आणि खरंच चांगली झालेली आणि खरंच खूप छान पण झालेली. त्यानंतर पुन्हा मी कधीतरी करायचा प्लॅन करू, कुठेतरी गेलो तर. म्हणजे पकडता येणार नाहीत पण मार्केटमधून आणून असा करायचा प्रयत्न करू आपण कधीतरी. आणि थँक्यू, तुझ्यामुळे आज खेकडा तंदुरी खायला मिळाली. मजा आली. मला पण बरं वाटलं की तू आला त्याच्यामुळे आपण खेकडे वगैरे. हो, आणि आजचा प्लॅन मस्त झाला. खूप काय केलं आम्ही. तर उद्याची व्हिडिओ पण बघायला विसरू नका. उद्या पण काही नाही काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न असणार आहे आपला. तर ही व्हिडिओ इथे स्टॉप करतोय. उद्याची व्हिडिओ पण बघायला विसरू नका. आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.